मुंबई महानगरपालिकेने उभारलेला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता अर्थात कोस्टल रोड हा मुंबईतील वाहतुकीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरला आहे। प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करणारा आणि उत्तर दक्षिण मुंबईला वेगाने जोडणारा हा मार्ग शहराची नवी लाईफलाईन म्हणून ओळखला जातोय। मात्र या वेगवान मार्गावर नियमभंगाची वाढती संख्या आता चिंतेचा विषय बनली आहे। जाणून घेऊयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव। आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। मुंबई महानगरपालिकेने उभारलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता म्हणजेच कोस्टल रोड हा मुंबईतील वाहतुकीसाठी गेम चेंजर ठरलेला प्रकल्प आहे। शहरातील उत्तर दक्षिण प्रवासाला वेग देणारा आणि वेळेची मोठी बचत करणारा हा मार्ग आज मुंबईची नवी लाईफलाईन मानला जातोय। मात्र या अत्याधुनिक आणि वेगवान रस्त्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे। वेग मर्यादा ओलांडणे, लेन बदलताना नियम न पाळणे आणि निष्काळजी ड्रायव्हिंगमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। मुंबईची लाईफलाईन ठरलेला कोस्टल रोड पण या वेगवान रस्त्यावर नियम मोडणाऱ्यांची संख्या चिंताजनकरित्या वाढली आहे। मुंबईतील कोस्टल रोडवर अवघ्या 4 महिन्यात तब्बल 62,000हून अधिक चलनांची नोंद झाली आहे। सप्टेंबर 2025 मध्ये हा मार्ग पूर्णपणे सुरू झाल्यानंतर ते जानेवारीच्या मध्यापर्यंत ही कारवाई करण्यात आली। वाहतूक पोलिसांनी वेग मर्यादा ओलांडणे आणि लेनमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करणे हा प्रमुख कारणांमुळे ही चलने जारी केली आहेत। अत्याधुनिक कॅमेऱ्यांच्या मदतीने नियमभंग करणाऱ्या वाहनांवर बारकाईने या कोस्टल रोडवर नजर ठेवली जात आहे। या कालावधीत सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 16,852 चलने, ऑक्टोबरमध्ये 19,916, नोव्हेंबरमध्ये 12,087, डिसेंबरमध्ये 9,909 आणि जानेवारीच्या पहिल्या 12 दिवसात 3,225 चलनांची नोंद जारी झाली आहे। या आकडेवारीवरून वेग मर्यादा उल्लंघन आणि लेन शिस्तीचा अभाव गंभीर असल्याचं स्पष्ट होत आहे। विशेषतः रात्री उशिरा आणि रविवारी रेसिंगच्या घटना अधिक प्रमाणात आढळून येत आहेत। या मार्गावर ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन तंत्रज्ञानयुक्त कॅमेरे बसवण्यात आले आहेत। हे कॅमेरे वाहनांचे नंबर प्लेट आपोआप वाचून नोंद करतात आणि नियमभंग त्वरित ओळखतात। या प्रकरणावर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी या संदर्भात स्पष्ट केलं आहे की निर्धारित वेग मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि कोणालाही सूट दिली जाणार नाही। या दंडाची रक्कमही जास्त आहे। रेसिंग किंवा वेग मर्यादा नियमभंग केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी 5,000 रुपये आणि पुनरावृत्ती झाल्यास 10,000 रुपये दंड आकारला जातो। सामान्य वेग मर्यादा उल्लंघनासाठी जड वाहनांना 4,000 रुपये, हलक्या मोटर वाहनांना 2,000 रुपये आणि दुचाकी व 3 चाकी वाहनांना 1,000 रुपये दंड ठोठावला जातो। काही प्रकरणांमध्ये बेफिकीर व धोकादायक वाहन चालकांविरुद्ध गुन्हाही दाखल केला जात आहे। स्थानिक रहिवाशांच्या मते रात्री उशिरा सुपरकार रेसिंग आणि बेफाम वेगाची समस्या अजूनही कायम आहे। त्यामुळे रात्रीच्या वेळी अधिक कडक गस्त आणि देखरेखीची गरज व्यक्त केली जात आहे। एकूणच कोस्टल रोडवरील सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतुकीसाठी नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक ठरत आहे। मुंबईचा कोस्टल रोड हा वेग आणि सोयीसाठी उभारलेला महत्त्वाचा प्रकल्प असला तरी वाढते नियमभंग आणि बेफाम वाहन चालकांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। कडक कारवाई आणि तंत्रज्ञानाची मदत सुरू असली तरी सुरक्षित शिस्तबद्ध वाहतुकीसाठी वाहन चालकांनी नियमांचं पालन करणं हीच सर्वात मोठी गरज आहे। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।